ओम साई जनार्दन हॉटेल तोडफोड प्रकरणाला नवे वळण. 2 मालक गंभीर जखमी. लोणीत उपचार सुरू. महिलेवरील अत्याचाराच्या चर्चेने खळबळ. गुन्हा दाखल नाही. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न. नागरिकात भीती. संघटना आक्रमक. कोपरगाव तालुक्यातील दर्डेफाटा येथील ओम साई जनार्दन हॉटेलची मोठ्या प्रमाणावर तोडफोड व नासधूस झाल्याची घटना उघडकीस आली असतानाही अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच कोणतीही कारवाई झालेली नाही. सदर घटनेत हॉटेलचे मालक असलेले 2 भाऊ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एका अल्पसंख्याक समाजातील महिलेवर अत्याचार झाल्याची घटना स्थानिक नागरिकांमध्ये बोलली जात आहे. त्यामुळेच ही मारहाण व तोडफोड झाल्याबाबत नागरिकात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार पीडित महिलेवर झालेल्या अन्यायाच्या बाजूने समाजातील काही घटक तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यातही गेले होते. मात्र अद्याप गुन्हा दाखल का झाला नाही हे स्पष्ट झालं नाही. या प्रकरणात हात ओले करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. जोपर्यंत सदर घटनेचा उलगडा होत नाही, सत्यता समोर येत नाही व दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत नागरिकांच्या मनातील भीती कमी होणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दरम्यान या गंभीर प्रकरणात काही सामाजिक संघटना देखील सक्रिय होण्याच्या मार्गावर आहेत. लवकरच सदर प्रकरणासंदर्भात अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचं समजतं. प्रमुख राष्ट्रीय महामार्गालगत वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे व गुन्हा दाखल न झाल्याने दर्डेफाटा परिसरात तणावाचे व भीतीचं वातावरण आहे. पोलीस प्रशासन याबाबत काय भूमिका घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.